आता आपला हा डेटा आहे, ठीक आहे. आता ह्या डेटामध्ये काय केलं आपण, इथं स्टुडंटची नावं लिहिली, इथं वीकडे लिहिलाय आणि इथे आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा टोटल अटेंडन्स काढायचा. आता हे करत असताना जर विद्यार्थी प्रेझेंट असेल तर इथं आपण चेकबॉक्स येणार आहे, त्याच्यावर क्लिक करणार. क्लिक केलं की ते ग्रीन मध्ये झालं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या सीटमध्ये मी तुम्हाला ते दाखवतो कसं आहे. आता इथे सोहनचा डेटा आहे, त्याचं टिक मार्क काढलं की रेड होतंय, टिक केलं की ग्रीन होतंय. इकडे टिक केलं की त्याचा टोटल अटेंडन्स इकडे काउंट होत आहे. त्याचा टोटल अटेंडन्स जर 3 पेक्षा जास्त असेल तर ऑटोमॅटिक इथं ग्रीन होत आहे. टोटल अटेंडन्स कमी असेल तर ऑटोमॅटिकली ते लगेच रेड होते. जर जसं असेल त्याप्रमाणे ऑटोमॅटिक इकडे येते. ज्या दिवशी ॲब्सेंट आहे त्या दिवशी इथं रेड दिसतंय आणि ज्या दिवशी प्रेझेंट आहे त्या दिवशी ग्रीन दिसतंय. इकडे टोटल अटेंडन्सची पण सेल ऑटोमॅटिकली जर मी इकडे माझा अटेंडन्स 4 पेक्षा कमी झाला की लगेच ते रेड मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. अशा पद्धतीचं ॲटोमायझेशन आता आपल्याला त्या सीटमध्ये करायचं. तर ते कसं करणार, ठीक आहे. आता त्यासाठी काय केलं आपण, पहिलं इथे डेटा तयार केला. ठीक आहे. डेटा तयार केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, इथे ज्या विद्यार्थ्याला प्रेझेंट आहे त्याच्यासाठी ते चेकबॉक्स घ्यायचा. जो विद्यार्थी ॲब्सेंट आहे त्याच्यासाठी आपण तो चेकबॉक्स काढून टाकणार. आता तो कसा घेणार, इथं आपल्याला जशी सेलमध्ये ऍडजस्टमेंट करायची त्याप्रमाणे आपण सेल फॉर्मॅट करून घ्यायची. त्यानंतर इथे डेव्हलपर नावाचा टॅब घ्यायचा. कुठला टॅब आहे, डेव्हलपर. जर डेव्हलपर टॅब तुमच्या एक्सेलमध्ये नसेल तर इथे तुम्ही फाईलमध्ये जा, त्या ठिकाणी इथे तुम्ही ऑप्शनमध्ये जा, ऑप्शनमध्ये कस्टमाइज रिबनवर क्लिक करा. इथं डेव्हलपर टॅब जर ऍक्टिव्ह नसेल तर ते तुम्हाला इथं असं दिसेल. आता इथे डेव्हलपर टॅब नाहीये, आपल्याला तो घ्यायचा आहे. तर इथे ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही इथं डेव्हलपर टॅब जो आहे तो कस्टमाइज रिबनमध्ये जाऊन ऍक्टिव्हेट करू शकता. त्यावर टिक बॉक्स केला, ओके केलं की इथं डेव्हलपर टॅब येईल. ओके. आता डेव्हलपर टॅब आला, या डेव्हलपर टॅब मध्ये या ठिकाणी इन्सर्ट मध्ये फॉर्म कंट्रोल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता मला चेकबॉक्सचा कंट्रोल पाहिजे तर मी इथं काय केला, चेकबॉक्सचा कंट्रोल घेतला आणि इथे जाऊन त्याला इथे चेकबॉक्स टाकला. ठीक आहे. आता इथे हा जो चेकबॉक्स टाकला, आता हा चेकबॉक्स मला काय करायचा आहे, इकडे सगळीकडे घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. आता इथे चेकबॉक्सला आपल्याला इथे जे चेक लिहिलंय ते नकोय, याच्यावर क्लिक केलं की त्याप्रमाणे ते ऍक्टिव्हेट झालं पाहिजे. आता इथे हा चेक हा शब्द नकोय आपल्याला, म्हणून याच्यावर राईट बटन क्लिक करून आपण याला एडिट टेक्स्ट करू शकतो. एडिट टेक्स्ट केलं की सरळ तुम्ही इथे डिलीट करू शकता. डिलीट करून बाजूला क्लिक केले की ते निघून जाईल. ओके. आता तुम्हाला काय करायचं की हे जे चेकबॉक्स इथे लिहिलंय त्याला कॉपी करायचं आणि इकडे येऊन पेस्ट करायचं. ठीक आहे. इथे कॉपी करा, इथे येऊन सरळ पेस्ट करा. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चेकबॉक्स पेस्ट करून घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय झाला, तो चेकबॉक्स आला. आता ह्या चेकबॉक्सला क्लिक करणं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी काम करणं ही गोष्ट आपल्याला करायची. तर त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करायचं. इथे फॉर्मॅट कंट्रोल नावाचा ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे, फॉर्मॅट कंट्रोल. त्या फॉर्मॅट कंट्रोल मध्ये जा, इथं कंट्रोल ओपन होतो आणि इथे आपल्याला चेक असेल तर काय आणि अनचेक असेल तर काय ते इथे टाकता येईल. त्याला तुम्हाला 3D लुक द्यायचा असेल तर इथे तुम्ही 3D सेटिंगचं पण घेऊ शकता. आता या ठिकाणी कोणत्या सेलला आपल्याला ते अटॅच करायची ती सेल फक्त इथे द्यायची. कुठली सेल द्यायची, तर आता हे B3 मध्ये लिहिले म्हणून इथं काय म्हणलो, B3. आता हे $B $3 फ्रीज करून ते कशासाठी करायचं ते आपल्याला माहितीच आहे. ओके केलं. सेम इथं आलात, फॉर्मॅट कंट्रोल, इथे जाऊन चेकवर क्लिक करा, कोणत्या सेल्स आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही करा. ओके. यावर माऊसचं राईट बटन क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर्मॅट कंट्रोल मध्ये जाऊन इथे चेक मध्ये जायचं की बरोबर प्रॉपर सेल त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. फॉर्मॅट कंट्रोल चेक, मी प्रत्येक सेलला त्या चेकबॉक्स काय करतोय, असाइन करतोय. ओके. ठीक आहे. आता हे 3D आणि याच्यात डिफरन्स पाहायला, मी 3D केला, हा कसा दिसतोय आणि हा कसा दिसतोय. ठीक आहे. आता याच्यावरती तुम्ही क्लिक केलं आणि अनक्लिक केलं की त्यानुसार त्यांनी वर्किंग करायचे, असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर इथे त्यांचा काउंट घ्यायचा आहे. जेवढे टिक असतील तेवढे इथे आले पाहिजे, बरोबर. तर त्याच्यासाठी इथे आपल्याला
काउंट इफचा फॉर्म्युला वापरावा लागणार. कुठला फॉर्म्युला वापरावा लागणार? काउंट इफ. हे बघा इथे याच्यावर क्लिक केलं की त्याप्रमाणे आपल्याला इथे ते घ्यायचे. इथे बघा क्लिक केलं की इथे ट्रू येते, क्लिक काढून टाकलं की ट्रू निघून जाते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता इथे आपण काउंट इफ मध्ये काय करणार? सरळ सरळ फॉर्म्युला वापरणार. काउंट इफचा फॉर्म्युला आपण बघितलेलाच आहे. काय म्हणणार इथे? काउंट इफ रेंज काय येईल तुमची? ही सगळी रेंज येईल. कॉमा क्रायटेरिया काय येईल? नाही, क्रायटेरिया येणार ट्रू. ज्याच्यामध्ये ट्रू आहे तेवढ्या सेल काउंट कर. ओके. म्हणजे चेकबॉक्स असल्यानंतर तर ट्रू येते ना. एंटर मारला त्या ठिकाणी आलं 5 ट्रू आहे, 6. ओके. आता जसं आपण काढतोय त्याप्रमाणे तिकडे काउंट चेंज होतोय. जसं आपण ऍक्टिव्हेट करतोय त्याप्रमाणे काउंट वाढतोय. इथपर्यंत लक्षात आलं? आता आपल्याला याला फॉर्मॅटिंग करायचं. दुसरा पार्ट काय होता? फॉर्मॅटिंगचा. इथं आपण बघितलेलं आहे. त्यात काय केलं? ज्याला क्लिक करतोय तो ग्रीन होतोय, ज्याला काढून टाकतोय तो रेड होतोय, आणि इकडे सुद्धा 3च्या वर गेलं तर तो रेड होतो. आता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला करायचे त्यावेळेस काय करायला लागणार? तर इथं आपला कशाला क्लिक करायचंय? तर या सेलला क्लिक करायचं. तर तुम्ही या सेल सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्या की होम मध्ये जायचे आणि कमांड वापरायची तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅट. कुठली कमांड वापरायची? कंडिशनल फॉर्मॅट. इथे काय म्हणणार? हायलाइट सेल रूल टेक्स्ट दॅट कंटेंट. ओके. काय तर कोणत्या सेल आपल्याला या ठिकाणी घ्यायच्यात? तर ह्या सेल येतात. बरोबर. ह्या सेल घेतल्यानंतर जर आपल्याला त्या सेल सिलेक्ट केलेल्या आहे, इथं काय पाहिजे आपल्याला? ट्रू. ज्या सेलमध्ये ट्रू असं लिहिलेलं आहे ती सेल कशी पाहिजे ना आपल्याला? ग्रीन मध्ये पाहिजे. ओके केलं की हे पहा जिथं सेल काढली ग्रीन गेलं, क्लिक केलं ग्रीन आलं. ओके. आता मला काय करायचं? याच्यात ज्याचं टिक मार्क काढलं ते रेड मध्ये पाहिजे. तर याला सिलेक्ट करणार. इथं कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जायचं. इथं काय करणार? सेल दॅट कंटेंट. ठीक आहे. काय? फॉल्स. कसं पाहिजे? रेड. ओके. क्लिक केलं रेड, क्लिक काढून टाकलं रेड होणार, क्लिक केलं ग्रीन. आता इकडे काय करायचं आपल्याला? ज्या विद्यार्थ्यांची प्रेझेंटी 3 दिवसांपेक्षा कमी आहे त्याला रेड झालं पाहिजे. मग इथं काय करणार? सेम कमांड वापरायला गेला आपल्याला. हायलाइट सेल्स रूल इज लेस दॅन किती? 3. कसं पाहिजे ना आपल्याला? डार्क रेड पाहिजे असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता कस्टम मध्ये, इथे फिल मध्ये जा, कसं पाहिजे त्याप्रमाणे घ्या. ओके करा. ओके. 3 पेक्षा कमी लगेच रेड. 3 पेक्षा जास्त असेल तर कसं पाहिजे आपल्याला? ग्रीन. कंडिशनल फॉर्मॅटिंग इज ग्रेटर दॅन 3. कस्टम फॉर्मॅट. आता प्रश्न राहिला जर 3च असेल तर काय? बरोबर. तर इथे आपण ज्यावेळेस कंडिशनल फॉर्मॅटिंग करतो त्यावेळेस इथं आपण इक्वल टू चं साईन देऊन करू शकतो, किंवा आपल्याला वाटलं इक्वल टू चं सेपरेट द्यायचे तर ते सुद्धा सेपरेट करू शकतो. 3 असेल तर समजा मला पाहिजे येलो. ओके. 3 पेक्षा जास्त आले रेड होईल, 3 पेक्षा कमी आले रेड होईल. सॉरी 3 पेक्षा जास्त आले तर ग्रीन होईल, 3च आले तर येलो होईल, आणि 3 पेक्षा कमी आले तर रेड. लक्षात आहे? येईल करता? करा.